हॅलो, नमस्कार. गोड आठवणीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण साऊथ इंडियन डिश म्हणजे प्रसिद्ध अशी अप्पम हा डिश बनवूयात. रेसिपी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. तर चला, आपण सगळ्यात आधी 2 वाटी तांदूळ घेऊयात. त्याला स्वच्छ धुवून घेऊयात. 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यातलं सगळं घाण पाणी निघून जायला पाहिजे असे. आणि त्याच्यावर झाकण लावून 5 ते 6 तास ठेवून टाका. त्यानंतर एक कोकोनट घ्या. त्याला फोडून त्यातलं पाणी एका वाटीमध्ये काढून घ्या आणि त्याची अर्ध नारळ व्यवस्थित स्लाइसमध्ये कट करून त्याची साल काढून घ्या. आता बघा, मी कोकोनटमध्ये 1 चमचा साखर टाकली आहे. आता 1 वाटी चणा घेतलेला आहे. ते देखील व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. आता बघा, तांदूळ धुतलेला आहे. ते आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. 1 वाटी नारळ पाणी आणि मग 1 वाटी खोबरं, आता साल काढून घेतलेलं आहे व्यवस्थित, आणि चवीनुसार मीठ. तर चला, आपण आता याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊयात व्यवस्थित. त्याच्यामध्ये अर्ध खोबरं टाकूयात आणि त्यामध्ये अर्ध पाणी देखील त्यामध्ये नारळ पाणी टाकूयात. असं थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्सरमधून व्यवस्थित मिक्सरमधून अशी एकदम तांदूळ, खोबरं, नारळ पाणी असे सगळं टाकून त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेऊयात. मिश्रण असे दळून घेऊयात. परत थोडं थोडं हवं जसं पाणी टाकून ह्या प्रकारे बॅटर तयार करून घेऊयात. आपण अशी राहायला पाहिजे ह्या पद्धतीने. राहिलेली परत ते देखील व्यवस्थित मिक्सरमधून पुन्हा बारीक करून घ्या. ह्या प्रकारे अगदी व्यवस्थित दोन्ही मिश्रण तयार करून एकत्र करून राहिलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत एकदा फिरवून ते पाणी एका बाउलमध्ये काढून घ्या असे. आणि त्याला थोडीशी कोमट करा. कोमट करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या, जेणेकरून बॅटर व्यवस्थित तुमचं तयार होईल. 1 चमचा मीठ टाका. आता त्या बॅटरला व्यवस्थित हलक्या हाताने एकाच दिशेने हलवून घ्या व्यवस्थित. अशा प्रकारे ह्या प्रकारे मिश्रण व्हायला पाहिजे. आता ह्याला ओव्हरनाईट मला हवं तसं पाणी टाकून ह्या बॅटरला तयार करून ओव्हरनाईटसाठी ठेवून टाका. तर चला, आपण आता चणे उकडायला ठेवूयात. त्याआधी आपण त्याच्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 1 इलायची आणि मग थोडंसं तेजपत्ता हे तिन्ही त्यात टाकून त्याच्यामध्ये एक थोडीशी चवीसाठी थोडीशी मीठ टाकायची आणि कुकर लावून 5 ते 6 शिट्टी घेऊन असे चणे शिजवून घेतलेली आहे. तर बघा, ह्या प्रकारे हाताने फोडून ते 4 ते 5 शिट्टीमध्ये अगदी व्यवस्थित शिजले जातात. तर आपण आता फोडणीसाठी लागणारे साहित्य: जिरे, लाल तिखट, हळद, मीठ, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग, खोबऱ्याचे बारीक तुकडे आणि हा थोडेसे मोठे तुकडे, आणि ऑइल तुम्ही कोकोनट पण घेऊ शकता आणि रिफाईंड पण घेऊ शकता. मी दोन्ही थोडे थोडे घेतलेले. आता 3 ते 4 हिरवी मिरची टाकून खोबरेचे जे बारीक तुकडे होते त्याला मिक्सरमधून फिरवून ह्या प्रकारे त्याचे बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि आता त्याच्यात दूध काढून घ्यायचं. एका गाळणीमध्ये गाळून दूध तयार करून घ्यायचे, काढून व्यवस्थित. हे बघा, असे प्रकारे कोकोनट मिल्क काढून घ्यायचे, म्हणजे खोबऱ्याचं दूध. तर चला, आपण आधी तेल टाकूया 2 चमचा. आणि थोडंसं तेल गरम झालं ना त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकूया. त्याला थोडीशी चटचट उडायला लागलं, फोडणी तडकायला लागलं की त्याच्यामध्ये थोडीशी हिंग म्हणजे अर्धा चमचा हिंग टाकूयात. आपण अर्धा चमचा हिंग टाकूयात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण
कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकल्याने सुगंध चांगला येतो. आता एक कांदा बारीक चिरून घेतलेला ते देखील त्याच्यामध्ये टाकूयात. त्याला भाजून झालं ना त्याच्यामध्ये उकडून ठेवलेले चणे टाकायचं. त्याच्यामध्ये लाल तिखट, हिरवी मिरची, आता कोथिंबीर टाका. व्यवस्थित हलवून घ्या. सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर कुकर लावून परत एक शिटी घ्या. ह्या प्रकारे आता आपण त्याच्यामध्ये कोकोनट मिल्क, खोबऱ्याचं दूध ते अर्धा वाटी टाकूयात. थोडं हलवून थोडा वेळ झाकण लावून ठेवून परत त्यानंतर राहिलेले दूध टाकायचं. असं केल्याने जो आपला कोकोनट मिल्क आहे तो फुटणार नाही. हे बघा अशा प्रकारे अगदी व्यवस्थित होतो. परत त्यानंतर परत एक 5 मिनटं कुकरवर झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं. हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. अगदी व्यवस्थितपणे, अजिबात फाटलेलं नाही आहे. तर बघा अशी हे व्यवस्थित भाजी शिजून झालेली आहे. सगळे एकजीव झालेलं आहे मसाला सगळं. तर खमंग सुगंध वासही येतो. हे बघा आता आपण बॅटर चेक करूया. आपला बॅटर व्यवस्थित आपला फुगलेला आहे अशा प्रकारे. आता आपण फुगलेल्या बॅटरमध्ये थोडीशी सोडा म्हणजे 1 चमचा सोडा टाकूयात. सोडा टाकून थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिश्रण तयार करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे यायला पाहिजे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता आपण एक पॅन ठेवलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून एक पळी बॅटर वता आणि त्यानंतर त्याला असं फिरवून घ्या गोल गोल. असं फिरवून त्याच्यावर झाकण ठेवून 1 मिनटासाठी झाकण लावून ठेवून टाका. हे बघा कशी जाळीदार झालेली आहे आपली बॅटर. त्याच्यामध्ये बघा 1 मिनटं ठेवा. त्यानंतर बघा हे बघा असे किती छान असं आपला जाळीदार अशी अप्पम तयार झालेला आहे. स्पंजी, खायला देखील इतकं चवीला गोड आहे, छान लागतं. असे तयार झालेला आहे आपला सॉफ्ट अँड स्मूथ अप्पम. बघा कशी एकदम जाळीदार, स्मूथ, सॉफ्ट झालेला आहे. खाल्लं ना असं साईडने एकदम अशी क्रंची लागते आणि सेंटरला एकदम असं स्पंजी लागतं. आणि आपण केलेली आणि कोकोनटची भाजी देखील एकदम व्यवस्थित झालेलं आहे बघा. म्हणजे बटाट्याची भाजी त्यात केलेली आहे मी साऊथ इंडियन टचमध्ये. ते तुम्हाला नंतर पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये दाखवेल ते. तर बघा आपली अशी ही रेसिपी एकदम व्यवस्थित झालेली आहे, स्मूथ, सॉफ्ट. तुम्ही देखील हे अप्पमची रेसिपी करून बघा. कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.